आहेत रिक्षा चालक, काय नाव तुमचं? प्रितेश बागुल. प्रितेश बागुल. हो. बरं, तुम्ही ही रिक्षा कुठे घेऊन चालले होते? मी ॲक्च्युअल मला खरं होतं संदीप फाउंडेशन. बरं, हे दगड माती कुठून आणली तुम्ही? हे साईडला पडले होतं. हां, तिथून मी ते गोळा केलं आणि ते टाकलं. किती दिवसापासून तुम्ही हे खड्डे बुजवण्याचं काम करताय? ॲक्च्युअली मी आता परवापासून लागलो आहे कामाला, कारण मला इथं तर मला कंट वाटायची काय परिस्थिती बघ. आज आपलं एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्राला आज लाखो वाहन येतात. 1 मिनिटं या ठिकाणी आपण रस्ता क्रॉस करू शकत नाही. ही दगड माती तुम्ही कुठून आणली? ती साईडलाच पडली होती. हां, काही घ्या. सरकारला काय सांगाल तुम्ही याच्यावर? आमचं एकच म्हणणं आहे, लोकांच्या जीविताशी खेळू नका. हां, आणि एवढं रस्त्याचं काम लवकर खड्डे बुजवण्याचं करावं. आणि त्याचं काय इथं अपघात होऊन लोकांचा जीव जाईल. हां, व आम्ही रिक्षा चालक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू शकतो. आम्ही सतोष मनुष्यवधाचा का गुन्हा कोणावर दाखल करणार? MMRDवर अखत्यारीत आहे, त्याच्यामुळे त्यांनी केलं पाहिजे खड्ड्याचं काम. पण MMRD तर सरकारच्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे ना? राज्य सरकारच्या अखत्यारीत जरी, पण शेवटी आज आपले इथले जे लोकप्रतिनिधी यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. कारण आज एवढं तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे, जगातलं तीर्थक्षेत्र आहे आज प्रसिद्ध. तिथे यायला पाहिजे लोकांनी. लाखो लोक येतात इथं, विचार केला पाहिजे प्रशासनाने. हे प्रितेश बागुल साल्हेर मुल्हेर तालुका सटाणा येथील रहिवासी आहे. नाशिकमध्ये रिक्षा चालकाचा व्यवसाय करतात. रिक्षा चालक म्हणून उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे आणि ते त्र्यंबकेश्वरला, नाशिक त्र्यंबकेश्वर भाविकांना घेऊन जात असतात. तर त्यांच्या निदर्शनास असे अनेक खड्डे आले आणि त्यांनी स्वतःहून रिक्षात दगड माती आणून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला अपघात टाळण्यासाठी. हे समाजसेवेचं आणि सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सरकारने आता तरी जागं व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे. अपघात वाढले, काही जीवितहानी झाली तर ते मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असं स्वतः प्रितेश बागुल सांगतायत. सरकारला हा इशारा आहे, जनता जागृत होत आहे.